तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहिलेलंच आहे की इशूच्या बाबांना आठवतंय की त्यांचा अपघात राकेशने घडवून आणलाय, पण आता त्यांना काही बोलता येत नाहीये। याचा पुरेपूर फायदा राकेश उचलतोय आणि तो घरात सगळ्यांना सांगतोय की काकांना आमचं लग्न लवकर झालेलं हवंय असं त्यांना म्हणायचंय। त्याबरोबर आता घरातले सगळे ठरवतात की मग जर असं असेल तर आपण लवकरात लवकर यांचं लग्न करूया। घरात लग्न कधी करायचं हा जेव्हा विषय होतो तर राकेश म्हणतो मला वाटतं की आपण एक काम करू, आपण जो पहिला मुहूर्त असेल ना तोच पकडू। तर आता इशू ही बाबांजवळ बसते आणि बाबांच्या डोळ्यात तिला जाणवत असतं की बाबांना काहीतरी वेगळं सांगायचं आहे। मग आता इशू ही म्हणते मला काय वाटतं जोपर्यंत बाबा पूर्णपणे बरे होत नाही तोपर्यंत आपण लग्न करायला नको। तसंही माझं मन लग्नानंतर संसार वगैरे या गोष्टींमध्ये रमणारच नाही तर त्याला काय अर्थ आहे। त्याबरोबर आता राकेशला मात्र इथे इशूचा खूप राग आलेला असतो। त्याला वाटत असतं की आधी म्हणत होती की माझ्या बाबांना शुद्ध आल्याशिवाय लग्न करणार नाही आणि आता हे असं नाही, आता तर मी हिच्याशी एका आठवड्यात लग्न करणार म्हणजे करणारच। तर दुसरीकडे आता आजीने सुद्धा अर्णवच्या लग्नाचा विषय काढलेला असतो। अर्णव म्हणत असतो आजी मी लग्नाला होकार दिलाय ना, मग का उगाच माझ्या पाठी लागताय। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी सिंदूरच्या बाबांचा अपघात मी केलाय असा माझ्यावरती अजूनही आरोप आहे। कुठल्याही आपल्या मुलीचा हात एका क्रिमिनलच्या हातात द्यायला तयार होईल। त्याबरोबर लावण्या म्हणत असते अरे पण माझ्या मॉमला तुझ्याबद्दल सगळं आधीपासून माहिती आहे आणि तिचा तुझ्यावर पुरेपूर विश्वाससुद्धा आहे यार, त्यामुळे तिला ही खात्री आहे की तू असं काही करूच शकत नाही। त्यामुळे तू उगाचच्या उगाच माझ्या मॉमला ब्लेम करू नकोस आणि तिचा विचारही करू नकोस। तिला माहिती आहे तिची मुलगी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडूच शकत नाही। त्याबरोबर अर्णव म्हणतो ठीक आहे तुला लग्नच करायचं आहे ना, चालेल आजी लग्नाची तयारी करायला घे। पुढच्या आठवड्याभरात पुढच्या 6 दिवसात आमचं लग्न होईल। आता आठवड्यावरून अर्णव थेट 6 दिवसांवरती येतो। आता लावण्याला हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो। लावण्या म्हणते ए यार आर यू सिरियस। त्यावर अर्णव म्हणतो येस आय एम व्हेरी सिरियस ऑन इट। त्याबरोबर आता लगेचच लावण्या म्हणते ए यार तू काळजीच करू नकोस, तू विचारच करू नकोस ना तयारीचा, बघ मी सगळी तयारी करून घेईन, ते सुद्धा पर्सनली। सगळं ग्रँड असणार आहे आपल्या लग्नात, सगळं एकूण एक गोष्ट। मी सगळं प्लॅनिंग मम्माला US वरून करायला सांगेन, मम्मा सगळं मॅनेज करेल। त्याबरोबर आजी लगेच म्हणते नाही तुझी मम्मा करेल सगळं, पण आमच्याकडे सगळं फक्त ग्रँड नाही केलं जात, रीतिरिवाजाप्रमाणे सुद्धा केलं जातं, त्याचाही थोडा विचार कर लावण्या। त्याबरोबर अर्णव म्हणतो तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करा, फक्त जे कराल ते पटापट करा आणि व्यवस्थित कराल, स्वतःची काळजी घेऊन एवढं लक्षात ठेवा। त्याबरोबर लावण्या म्हणते यू डोंट वरी यार। त्याच्यानंतर आता आपण पाहतो की अर्णवचं संगीत आणि मेहंदी हे एका दिवशी लावण्याने डिसाईड केलेलं असतं, कारण तिच्या मैत्रिणींना 2 दिवस यायला जमणार नसतं। तर आता संगीतसाठी अर्णव तयार होऊन खाली येतो। तर आता राकेश त्याला म्हणत असतो व्हेरी गुड चिंटू, काय आहे ना तू लग्न आता केलंस की मग मी सुद्धा मोकळा झालो ना रे माझ्या इंदोरी जिलबीशी, सॉरी अजून तरी तुझ्या मिस इंदोरशी लग्न करायला। एकदा का मी तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं की कायमची ती माझी इंदोरी जिलबी। त्याबरोबर अर्णवला राग येतो आणि अर्णव राकेशचा गळा आवळतो आणि त्याला सांगतो नीट बोलायचं तिच्याबद्दल आणि लक्षात ठेव तुझं तिच्याशी लग्न कधीच नाही होऊ देणार। जरी माझं तिच्याशी लग्न झालं नाही ना तरी तुझ्या इतका नीच माणूस मी तिच्या आयुष्यात नाही येऊ देणार, तिच्या आयुष्याचा इतका खेळ मी नाही करू देणार तुला। त्याबरोबर आता राकेश म्हणत असतो अरे पण तुला काय घेणं देणं आहे तिच्या आयुष्याशी, तू आता लावण्याशी लग्न करतोयस ना, मग तू फक्त तुझा आणि तुझ्या होणाऱ्या लावण्या बायकोचा विचार कर ना। त्याबरोबर लगेचच अर्णव त्याला म्हणतो मी कोणाचा विचार करायचा आणि कोणाचा नाही हे तू मला शिकवायची गरज नाही, मी कोणासोबत फसवाफसवी करत नाही, मी इतक्या मोठ्या कंपनीचा CEO आहे पण ते स्वतःच्या जीवावर, अशी फसवाफसवी करून मी मालक झालेलो नाही आहे, त्यामुळे कसा विचार करायचा आणि कसला विचार करायचा हे तू शिकवायची मला गरज नाही आहे, क्लिअर। त्याबरोबर लगेचच राजेश म्हणतो बरं ठीक आहे ना, आज तुला काय बोलायचं आहे ते बोलून घे, आज तुमचा दिवस आहे मेवणे साहेब, पण लक्षात ठेवा एका आठवड्याच्या आत मी सुद्धा ईश्वरीबरोबर लग्न करून दाखवणार म्हणजे दाखवणारच। एवढं बोलून तो तिकडनं निघून जातो। आता अर्णवला मात्र इकडे प्रचंड टेन्शन आलेलं असतं। त्याला वाटत असतं की हा राकेश हा खूप नीच वृत्तीचा माणूस आहे, हा मिस इंदोरबरोबर लग्न करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि काहीही करू शकतो, पण काहीही झालं तरी मला असं होऊ द्यायचं नाही आहे।
पण काय करू, जर मी इकडे लग्न संगीत ह्या सेरेमनीमध्ये बिझी असलो तर तिकडे राकेश बरोबर याच संधीचा फायदा उचलेल. इतक्यात अर्णवला बोलवण्यासाठी मामा त्या ठिकाणी आलेला असतो. मामा म्हणत असतो, अर्णव अरे काय चाललंय तुझं, चल लवकर बाहेर बघ, सगळ्या बायका आल्या आहेत, सगळ्या माणसं आलेत, सगळे तुझे सगळी वाट बघतायत, तुझे कलिक वगैरे सगळे आलेत. त्याबरोबर अर्णव हा टेन्शनमध्ये असतो. मामा विचारतो काय झालं अर्णव. मग अर्णव सांगायला लागतो की मामा अरे तो राजेश आत्ता मला चॅलेंज करून गेलाय की तो मी सिंदूरबरोबर लग्न करणार आणि ते सुद्धा या आठवड्याभरात. मला काहीच कळत नाही आहे, मी काय करू रे. त्याबरोबर मामा आता अर्णवला म्हणत असतो, अर्णव हे बघ, काहीतरी असं करायला हवं की ज्याच्यामुळे ईश्वरीला सुद्धा कळणार नाही की तिच्यावरती आपण काहीतरी लक्ष वगैरे ठेवतोय आणि ह्या राजेशला सुद्धा जरब राहील. त्यावर आता अर्णव म्हणतो, मामा तेच तर कळत नाही आहे ना की काय करू नेमकं. तर मामा अर्णवला सांगतो की तू एक काम कर, तू पाटीलला सांग ईश्वरीवरती आणि राजेशवरती लक्ष ठेवायला. त्याबरोबर तो म्हणतो ठीक आहे मामा. मग लगेचच अर्णव आता पाटीलला कॉल करतो आणि पाटीलला सांगतो, पाटील एक काम कर, ईश्वरीवरती आणि त्या राजेशवरती व्यवस्थित लक्ष ठेव, तो कुठे जातो काय करतो सगळ्या गोष्टींचे अपडेट मला देत राहा. त्यावर तो म्हणतो की हो चालेल ना. तर आता इकडे आजीने लावण्यासाठी मंगळसूत्र खरेदी केलेलं असतं आणि ते मंगळसूत्र आजी आता अर्णवकडे देत म्हणते, अर्णव हे घे, हे मंगळसूत्र तुझ्याजवळ ठेव. त्यावर अर्णव म्हणतो, अगं आजी आता मी इथे कुठे ठेवू मंगळसूत्र. त्यावर आजी त्याला सांगते, अरे सध्या खिशात ठेव आणि वरती गेलास की तुझ्या कपाटात ठेवून दे. आता फक्त उद्याचा एक दिवस मध्ये हळदीचा की परवा तू लावण्याच्या गळ्यात हे मंगळसूत्र घालणारच आहेस. त्यावर अर्णव म्हणतो ठीक आहे. तो ते मंगळसूत्र खिशात ठेवून घेतो. त्याच्यानंतर आपण पाहतो की आता मेहंदी आणि संगीतच्या फंक्शनला सुरुवात झालेली असते. लावण्या ही जी मेहंदी काढायला मुलगी आलेली असते तिला सांगत असते की माझ्या मेहंदीमध्ये ARचं नाव लिही, ते सुद्धा लपून, ARला शोधायला सांगायचं आहे. त्याबरोबर ती मुलगी म्हणते की हो लावण्या मॅडम, तुमच्या हातावर मी नाव लिहीन, काळजी करूच नका. त्याबरोबर आता अर्णवला फोन येतो. आता फोन पाटीलचा असल्यामुळे अर्णव म्हणतो, फोन थोडा महत्त्वाचा आहे, मी जरा बाजूला जाऊन बोलतो. आणि मग तो बाजूला येतो आणि विचारतो, बोल काय अपडेट आहे. त्यावर तो सांगतो की साहेब अहो ईश्वरी मॅडमना घेऊन तो नराधम राजेश हा कुठेतरी भलतीकडेच चालला आहे, मला वाटतं की तुम्हीसुद्धा इथे यायला पाहिजे. त्यावर अर्णव म्हणतो ठीक आहे मी निघतोय लगेच. तर आता इथे लावण्य अर्णवला विचारते, AR अरे कुठे चाललायस तू असा अचानक. त्यावर अर्णव तिला सांगतो की मी येतो, तू काही काळजी करू नकोस. त्याबरोबर ती म्हणते अरे पण. त्यावर अर्णव म्हणतो, मी म्हटलं ना मी येईन, मी आलो. आणि तो आता तिकडनं निघतो. तर आता इथे राकेशने प्लॅन बनवलेला असतो की ही इंदोरी जिलबी जर सरळ अंगाने ऐकत नसेल तर आता मार्ग बदलावा लागेल, कारण काहीही झालं तरी राकेशला ज्या गोष्टी आवडतात त्या तो मिळवतोच. मग त्यासाठी अगदी कोणत्याही पद्धतीचा वापर करावा लागला तरी मला फरक पडत नाही. तर आता इथे याने प्लॅन बनवलेला असतो की तो ईश्वरीला एका गलिच्छ लॉजवरती घेऊन जाणार असतो आणि तिथे जाऊन तिला बेशुद्ध करून तिच्याबरोबर अश्लील चाळे करणार असतो आणि त्यानंतर तो तिला ब्लॅकमेल करणार असतो की जर तू माझ्याबरोबर लग्न करायला नाही म्हणाली तर हे फोटो हे व्हिडिओ सगळं काही व्हायरल करेनच आणि त्यानंतर तुझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल. तुझ्या आईवडिलांना जीव देण्यावाचून दुसरा कुठला पर्याय उरणार नाही आणि पर्यायाने तुलासुद्धा जीव द्यावाच लागेल. आणि मग मात्र कुठलीच मुलगी आपल्या आईवडिलांच्या जीवावर बेतेपर्यंत थांबत नाही. त्यामुळे माझी इंदोरी जिलबी ताबडतोब माझ्या ताब्यात येईल आणि माझ्याशी लग्न करायला तयार होईल आणि तिचा तो रोमिओ तो अर्णव काहीसुद्धा करूच शकणार नाही. आता ठरल्याप्रमाणे राकेश ईश्वरीला सांगतो की ईश्वरीजी आपल्याला जरा एका ठिकाणी बाहेर जायचं आहे, माझ्याबरोबर चला. ईश्वरी नकार देत असते, ती म्हणते की नाही मला नाही यायचं. त्यावर तो सांगतो की अहो आपलं लग्न तर तुम्ही पुढे ढकललं आहे, पण माझ्या एका मित्राचं लग्न आहे तर त्याने आपल्याला बोलवलं आहे लग्नासाठी, तर कमीत कमी तिकडे जर तुम्ही माझ्याबरोबर आलात तर मी माझ्या सगळ्या वकील मित्रांना तुमची ओळख करून देईन. ईश्वरीचा नाईलाज होतो आणि ईश्वरी म्हणते ठीक आहे मी येईन. आणि मग ईश्वरी छान तयार वगैरे होऊन राकेश बरोबर आलेली असते. आता तो तिला त्या लॉजवरती घेऊन येतो आणि म्हणतो, ईश्वरीजी तुम्ही इथे रूमवरती थोडा वेळ थांबा, मी जरा आलो. अहो मला माझ्या मित्राने अर्जंट बोलवलं आहे, काहीतरी काम असेल बहुतेक, मी बघून येतो. त्याबरोबर ईश्वरी म्हणते ठीक आहे. मग तो तिला एक कॉफी देतो आणि म्हणतो तुम्ही ही कॉफी पिऊन घ्या तोपर्यंत. इशू कॉफी प्यायला कॉफी मग हातामध्ये घेते आणि जवळपास तिची कॉफी पिऊन होतच असते. इतक्यात अर्णव त्या ठिकाणी पोहोचतो आणि अर्णव ईश्वरीला म्हणतो तू इथे काय करतेस मिस इंदौर. त्यावर ईश्वरी म्हणते तुम्हाला कसं कळलं मी इथे आहे, का आता माझ्या मागावर माणसं ठेवली आहेत तुम्ही आणि इथे काय करताय. हे बघा तुम्ही ताबडतोब या खोलीच्या बाहेर जा, इथे मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर आली. जर त्यांना कळलं ना की मी परपुरुषाबरोबर एका बंद खोलीत आहे तर त्यांना हे आवडणार नाही आणि त्यांनाच काय कोणालाच आवडणार नाही. हे तुम्ही निघा बरं इकडनं. माझ्या बाबांनी सांगितलेलं तुम्हाला कळलं नव्हतं का त्यावेळेस.
अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, हे बघ मिस इंदौर, माझं एकदा ऐकून घे. ईश्वरी अर्णवचं काहीच ऐकून घेत नसते. आता बाहेर पोलीस दरवाजा ठोठावायला लागतात. अर्णव ईश्वरीचा हात जोरात पकडतो आणि ईश्वरीला म्हणतो, बाहेर धाड पडले पोलिसांची, कळतंय तुला? त्याबरोबर आता ईश्वरी भानावरती आलेली असते. तर आता अचानक ईश्वरीला चक्कर यायला लागते. ईश्वरीला चक्कर आल्याबरोबर आता अर्णव हा तिला पकडतो. तर ईश्वरी अर्णवला पहिला स्वतःपासून लांब करते. तर अर्णव तिला लांबून धीर द्यायला लागतो आणि विचारतो, काय झालं तुला, काही होतं आहे का? ईश्वरी म्हणते, मला डोकं गरगरल्यासारखं होतं आहे, मला चक्कर येते. त्यावर अर्णव विचारतो, इथे आल्यानंतर त्या राजेशने तुला काही खायला प्यायला दिलं होतं का? त्या राकेशकडून काही घेतलं होतंस का? त्यावर ईश्वरीला आठवतं की हां, तिने राकेशकडून एक कॉफी घेतली होती. ती अर्णवला सांगते, कॉफी, त्यांनी मला कॉफी प्यायला दिली होती आणि ते बाहेर गेले. त्याबरोबर आता अर्णवच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. आता अर्णवला टेन्शन येतं की आता मी काय करू, हिला इकडनं बाहेर कशी घेऊन जाऊ? जर मी आता हिला इथून बाहेर हलवलं तर बाहेर हिच्या नावाची बदनामी होईल. तर अर्णव ईश्वरीला म्हणतो, एक काम करूया, आपण इथून बाहेर पडूया. ईश्वरी म्हणते, पण कसं, बाहेर पोलीस आहेत. त्यावर आता अर्णव म्हणतो की काहीतरी करावं तर लागेलच. तर बाहेर पोलीस दरवाजा ठोठावत असतात. दरवाजा उघडा, दरवाजा उघडा, बाहेर पोलिसांची धाड पडली आहे. दरवाजा उघडा, नाहीतर पर्यायाने दरवाजा तोडावा लागेल आम्हाला. दरवाजा उघडा. पाटील, दरवाजाला धक्का मारा आणि आता दरवाजा तोडून टाका, असं एक इन्स्पेक्टर एका हवालदारांना सांगतात. आता इन्स्पेक्टरांनी हवालदारांना दरवाजा तोडून टाका असं सांगितल्याचा आवाज अर्णवपर्यंत आणि ईश्वरीपर्यंत पोहोचलेला असतो. आता ईशू अर्णवला म्हणत असते, जे होईल ते होईल, चला दरवाजा खोलून आपण बाहेर जाऊ. त्याबरोबर अर्णव म्हणतो, तुझी बदनामी होईल. ईश्वरी म्हणते, त्याच्याशिवाय आता पर्याय नाही आहे माझ्या हातात दुसरा. अर्णव म्हणतो, तुझी बदनामी झालेली मी कधीच नाही बघू शकत, थांब, काहीतरी पर्याय सुचेल. आणि मग अर्णवच्या लक्षात येतं आजीने आपल्याकडे दिलेलं लावण्यासाठीचं मंगळसूत्र. अर्णव ते मंगळसूत्र ताबडतोब खिशातनं काढतो आणि ईश्वरीला दाखवतो. आता ईश्वरी म्हणते, हे काय? त्यावर अर्णव म्हणतो, पर्याय नाही आहे आपल्याकडे दुसरा कोणताही. त्याबरोबर ईश्वरी म्हणते, म्हणजे तुम्ही? त्यावर अर्णव म्हणतो, हो. आणि तो ते मंगळसूत्र ईश्वरीच्या गळ्यात घालायला लागतो. ईश्वरी म्हणते, अहो पण तुमचं लग्न तर? त्यावर अर्णव म्हणतो, पर्याय नाही आहे मिस इंदौर. आणि मग तो ईश्वरीच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घालतो आणि ताबडतोब दरवाजा खोलून बाहेर येतो. आता अर्णव त्या दरवाजाच्या आडून पहिला बाहेर येतो. तर लोक अर्णवकडे बघून आश्चर्यचकित होतात. लोकांना वाटतं की बापरे, दी ग्रेट बिझनेसमन ASR हे सगळे धंदे करतो. त्याबरोबर आता ईश्वरी ती त्याच्या मागोमाग बाहेर येते. लोक ईश्वरीचे फोटोज व्हिडिओज क्लिक करायला लागतात. तर अर्णव येऊन त्यांच्यामध्ये उभा राहतो आणि आता तो त्यांना म्हणत असतो, लग्नाची बायको आहे माझी, मिसेस ईश्वरी अर्णवराजे शिर्के. आता लग्नाची बायको आहे माझी ईश्वरी अर्णवराजे शिर्के अशी ओळख ज्यावेळेस अर्णव सगळ्यांना करून देतो त्यावेळेस सगळेजण ईश्वरीकडे बघतच राहतात. तर अर्णव ताबडतोब सगळ्या लोकांना, सगळ्या मीडियाला सांगतो, कॅमेरे पहिले खाली घ्या. कॅमेरे लगेचच खाली घेतले जातात. तर आता पोलीस हे अर्णवला म्हणत असतात, पण साहेब तुम्ही या अशा ठिकाणी तुमच्या मिसेसनं घेऊन का आलात? त्यावर अर्णव सांगत असतो, ॲक्च्युली आम्ही एका ठिकाणी बाहेर जात होतो, पण चुकून आमची गाडी बंद पडली, त्यामुळे आम्हाला या ठिकाणी थांबावं लागलं होतं. का, काही झालं आहे का इथे? त्याबरोबर लगेचच पोलीस सांगतात, साहेब अहो इथे रेड पडली. त्यावर अर्णव म्हणतो, व्हॉट? मग आता त्यावर लगेचच इन्स्पेक्टर म्हणतात, साहेब तुम्ही जाऊ शकता, काहीच हरकत नाही आहे. त्याबरोबर अर्णव लगेचच ईश्वरीला म्हणतो, आणि मग त्याच्या लक्षात येतं की मी इथे हिला मिस इंदौर नको बोलायला. मग तो म्हणतो, चल ईश्वरी आपल्याला निघायला हवं. आणि मग ईश्वरी व अर्णव दोघंजणं तिकडनं निघत असतात. त्याबरोबर मीडिया अर्णवच्या समोर येते आणि अर्णवला म्हणते, सर 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 प्लीज थोडे फोटो थोडे व्हिडिओ सर, प्लीज प्लीज प्लीज. त्याबरोबर आता लगेचच मीडिया ही अर्णव आणि ईश्वरीचे फोटोज क्लिक करते आणि आता न्यूज बनायला लागते की दी ग्रेट बिझनेसमन ASR म्हणजेच अर्णवराजे शिर्के सात्विक फॅशनचे ओनर यांनी ईश्वरी देसाई त्यांचीच XPA हिच्याबरोबर लग्न केलं आहे आणि ते सुद्धा अगदी सिक्रेटली लग्न समारंभ पार पडलेला आहे. अद्याप कोणतेही फोटोज किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट नसतानाही आपल्याला आता या लॉजच्या ठिकाणी ते सापडलेले आहेत त्यांच्या बायकोसह आणि आता त्यांनी त्यांची आयडेंटिटी रिव्हील केलेली आहे. त्याबरोबर आता ईश्वरी अर्णवकडे बघायला लागते. तर अर्णव तिला म्हणत असतो की नॉर्मल दाखव चेहरा, लोकांना असं वाटता कामा नये की काहीतरी गडबड आहे. त्यावर ईश्वरी होकारार्थी मान हलवते आणि तीसुद्धा आता हसते आणि स्वतः नॉर्मल आहे असं भासवण्याचा प्रयत्न करत असते. तर आता मात्र इथे इशूला टेन्शन आलेलं असतं की हे सगळं काय होऊन बसलं, मी राकेशजींना काय समजत होते आणि ते काय निघालेत. तर आता इथे अर्णव हा मीडियाला म्हणत असतो, प्लीज 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 स्टॉप इट, माझ्या बायकोला ह्या सर्व गोष्टी नाही आवडत. ग्लॅमर्सपासून
आमच्यापासून ती खूप जास्त लांब आहे, त्यामुळे प्लीज आम्हाला निघू द्या आता. आणि मग लगेचच अर्णव हा गाडीजवळ येतो आणि मीडिया समोर असल्यामुळे तो स्वतःच्या हाताने गाडीचा दरवाजा उघडतो आणि ईश्वरीला हाताला धरून गाडीमध्ये बसवतो. आता मीडिया हे सगळं शूट करते आणि टी व्हीवरती टेलिकास्ट केल्या जातात ह्या सर्व गोष्टी. लावण्य हे सगळं काही बघते, कारण लावण्याची मैत्रीण ही सोशल मीडियावरती रील बघत असते, ऑनलाईन असते ती, आणि तिला दिसतं की अर्णवचं लग्न. त्याबरोबर ती म्हणत असते, लावण्य अगं हे बघ काय, तुझा फियॉन्सी एका दुसऱ्या मुलीबरोबर. त्यावर लावण्य म्हणते, तुझा काहीतरी गैरसमज होत असेल, तो AR नसेल. त्याबरोबर ती मुलगी म्हणते, अगं मी ओळखते तुझ्या फियॉन्सीला, हे बघ हाच आहे ना तुझा वुड बी हजबंड. त्याबरोबर आता लावण्य तो व्हिडिओ बघते आणि म्हणते, ही मिडल क्लास काय करते AR बरोबर, आणि काय ब्रेकिंग न्यूज येत आहेत ह्या. त्याबरोबर आता ती लगेचच मामींना ते सगळं दाखवते आणि वल्लरी मामी तमाशा करायला सुरुवात करते. म्हणत असते, बघितलं ना सासूबाई, बघा बघा तुमचा नातू काय रंग उधळतोय ते. अहो आज लावण्याबरोबर त्याची मेहंदी होती, त्याचं संगीत होतं, आणि ते सगळं सोडून हा हे सगळं करत बसलाय. अहो लाज नाही वाटत का तुमच्या नातवाला हे सगळं करताना? अहो एवढी चांगली मुलगी सोडून हा त्या का भिकारड्या मुलीच्या मागे पळतोय? एवढं काय दिसतं त्याला त्या मुलीमध्ये? सांगा ना, काय गरज होती त्याला हे सगळं करण्याची? तर आता हे सगळं काही बघून अंजलीताईला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तिला आता कळतच नसतं की अर्णवने हे एवढं मोठं पाऊल का उचललं. ती मनात विचार करत असते की एका अर्थी जे घडलं ते योग्य घडलं. देवाच्या मनात जे काही होतं शेवटी तेच झालं. नियतीने जे तिला हवं होतं ते घडवून आणलं, पण चिंटूने ईश्वरीबरोबर हे असं लग्न का केलं? त्याने सगळ्यांना सांगून सगळ्यांच्या मर्जीने लग्न का नाही केलं? नक्की काहीतरी गडबड आहे. जाऊ दे, आता सध्या मी काहीही बोलले तर उगाचच्या उगाच वादाला विषय होईल. सध्या मी शांत राहणंच योग्य असेल. शांत राहते, नंतर काय करायचं ते ठरवता येईल. आणि मग आता अंजलीताई ही गप्प बसते, ती काही बोलत नाही. तर आता इथे लावण्या म्हणत असते, एवढं काय दिसतं ARला त्या भिकाऱ्या मुलीमध्ये? ARसाठी मी स्वतःला किती चेंज केलं आहे. कपडे, राहणीचं स्टाईल, बोलण्याचं स्टाईल, सगळं सगळं चेंज केलं आहे मी ARसाठी. कोण मुलगी एवढं करते हो आजी एखाद्या मुलासाठी? पण मी केलं का? तर मी ARवरती मनापासून प्रेम केलं ना म्हणून. आणि ARने काय केलं? फसवणूक केली आहे माझी. त्याबरोबर आकाश म्हणतो, प्लीज 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 तुम्ही सगळे शांत व्हा. त्याबरोबर लगेचच वल्लरी म्हणते, तुला माहिती आहे का आकाश इथे काय घडलं आहे ते? त्याबरोबर आकाश म्हणतो, हो कळलंय मला सुद्धा कळलंय. दादाने ईश्वरीबरोबर लग्न केलं, बरोबर ना? त्याबरोबर वल्लरी म्हणते, अरे मग तू एवढा शांत कसा काय असू शकतोस आकाश? त्यावर वल्लरी म्हणते, का तुला सुद्धा हे सगळं माहिती होतं म्हणून तुला फार धक्का बसलेला नाही आहे? त्यावर आकाश म्हणतो, काय बोलतेस तू हे मॉम? मला कसं माहीत असेल हे सगळं? मला सुद्धा हे सगळं आत्ताच कळतंय. पण आपण दादा घरी आल्यावर त्याच्याशीच बोलू. उगाचच्या उगाच आरडाओरडा करून आणि रागराग करून काही मिळणार नाही आहे. तू जरा रिलॅक्स हो, शांत हो. तर दुसरीकडे आता ईश्वरीच्या घरी हे सगळं काही नमुताईने बघितलेलं असतं. नमुताई टी व्हीवरती ही बातमी बघते आणि तिलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो. नमुताई ताबडतोब आई आणि आत्याला हाक मारते आणि त्यांनासुद्धा हा व्हिडिओ दाखवते आणि म्हणते, आई अगं हे बघ ना काय दाखवतात टी व्हीवरती, हे कसं शक्य आहे? आपली इशू तर राकेशजींबरोबर त्यांच्या मित्राच्या लग्नात गेली होती ना, मग ती लॉजवरती कशी पोहोचली आणि तिथे अर्णव सर कसे गेले, त्यांचं लग्न कसं काय झालं? त्याबरोबर आता आईला वगैरे टेन्शन यायला लागतं आणि लगेचच पहिले ती म्हणते की फोन कर ईश्वरीला. तर आता नमुताई इशूला फोन करायला लागते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा.